तुम्ही घेता घेता जॉर्ज फर्नांडिस सरांचं नाव घेतलं. ती एक वेगळीच पर्सनॅलिटी आणि एक असा लीडर म्हणजे महाराष्ट्रासाठी म्हणा आपल्याकडे असे जॉर्ज फर्नांडिस सरांचं एक लीडर होऊन गेले. तुमचा त्यांच्याबरोबर जो काही सहवासानी होता, थोडा आजच्या आमच्या डिजिटलच्या पिढीला की जॉर्ज फर्नांडिस फेनोमेना काय होता, हे जरा सांगाल? जर एक दोन त्यांचे म्हणजे मी किस्से मी मी किस्से मी की सकट मी सांगा. स्वतःला म्हणजे भाग्यवान समजतो की मी थोडा का वेळ म्हणजे त्यांच्याबरोबर ग्रेट माणूस म्हणजे फुटपाथ ते संरक्षण मंत्री म्हणजे आज थोडंसं पुढं जाण्याआधी सांगतो की मी मुंबई महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक असतील, गटनेते असतील, उपनेते म्हणजे विरोधी पक्षनेते असतील आणि महापौरताई असतील आणि सर्व ज्यांचे ज्यांचे हात त्या जॉर्ज साहेबांच्या नावाने जे चौकाचं नामकरण होणार आहे, जो महापालिकेसमोरचा जो भाटियाबागचा जो चौक आहे त्याला आम्ही आता 3 तारखेचा मानस आहे की आम्ही त्या दिवशी तो नामकरणाचा सोहळा पार करणार आहोत. 3 त्या जून? सर्व 3 जूनला येत्या 3 जूनला. तर त्या सर्वांचं मी असोसिएशनच्या तर्फे आमच्या सर्व संघटनांतर्फे खरोखर मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो की त्यांनी आमच्या या जॉर्ज साहेबांच्या कार्याचा हा गौरव अशा पद्धतीने केला. मी तुम्हाला सांगतो की भारताचा संरक्षण मंत्री स्वतःची कपडे. वस्त्र आणि अंतर्वस्त्र स्वतः धुतो आणि असं वाळत घालतो आमच्या समोर. हे म्हणजे फार आजच्या याच्यामध्ये पटणार नाही नाही कोणाला. पडणार. अजिबात नाही. एवढं साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आणि त्यांचं जीवन म्हणजे ते जेव्हा मंगळुरूहून आले म्हणजे तेव्हा त्यांचं थोडं पटलं नाही तिथे पी.डी. बनलसी, कारण पी.डी. बनला तडीपार केलं होतं मुंबईतनं त्या गोदीच्या ह्याच्यातनं वगैरे सरकारनं. आणि मग त्या काळात ते इकडे आले होते. इथं आल्यानंतर 6 महिने ते त्या फुटपाथवर झोपले. मी तेच म्हणजे ते हे त्याच फुटपाथवर जिकडे आता जिथे त्यांचं जिथे आपण नाव देतोय ना देतोय. त्याच एरियातले फुटपाथ आहेत. तिथे ते म्हणत की इथंच का तुम्ही हे करता? म्हटलं ही व्यक्ती तर इथं जीवन गेले म्हटलं 5-6 वर्ष या फुटपाथवर येते. म्हणजे तो मल्होत्रा हाऊसचा असेल, कॅपिटलचा असेल आणि प्रूफ रीडर म्हणून टाइम्स ऑफ इंडियामध्ये होते तिथेच ना. आणि त्यानंतर मग त्यांना ते रणजित भानूनी ते स्वतःच्याकडे घरात नेलं वगैरे. त्यांचं पण शेवटपर्यंत स्वतःचं असं घर नव्हतंच. तरीही माणसं झाली ना, घडली घडली आणि केवढे घडवले पुढे. किंवा तेवढं अशा माणसांचा जर आपण सन्मान हे खरं 3 वर्ष आम्ही लढत होतो याच्यासाठी 3 वर्ष. मी शेवटी जेव्हा सांगितलं की म्हणजे असं मग ते खरोखर म्हणजे पहिल्या का दुसऱ्या महासभेमध्ये एप्रिल महिन्याच्या हा ठराव संमत झाला. तर जॉर्ज फर्नांडिस सर हे मूळ मुंबईचे नव्हते, ते मराठी बोलायचे का? म्हणजे कशी होती त्यांची मराठी? नाही जॉर्ज साहेब मुळात मंगरुळमधून सेमिनरीमधून ते मुंबईत जेव्हा आले तेव्हा त्यांना मराठी येत नव्हतं, अजिबात येत नव्हतं. आज जो सगळा वहापोह केला जातोय किंवा एक असा बवंडर माजवलं जातंय मराठीबद्दल आणि याच्याबद्दल, जॉर्ज साहेब म्हणजे तुम्ही जर निळू दामले साहेबांचं जर पुस्तक वाचलं सुसाट जॉर्ज, त्याच्यामध्ये पण त्यांनी लिहिलं आहे की BSTच्या ज्या पाट्या असायच्या त्या पाट्या मराठी पाट्या वाचून म्हणजे जाहिरातीच्या ते वाचून वाचून जॉर्ज साहेब मराठी शिकलेले आहेत. आणि वास्तव आहे म्हणजे त्यांनी काय असं काय एक्झागरेटेड करून लिहिलेलं नाही आहे. त्यानंतर त्यांनी अत्रे साहेबांचा मराठा वाचला, एक केलं आणि इनफॅक्ट जॉर्ज साहेबांची जर तुम्हाला ओळख जर या निमित्ताने सांगायची झाली तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळा कारभार हा मराठीमध्येच झाला पाहिजे असा ठराव आणणारे जॉर्ज साहेब पहिले आहेत. आणि हे सगळं आहे इतिहास आहे. त्यामुळे तुमची इच्छाशक्तीच नाही आहे मराठी शिकण्याची तर नाईलाज आहे. त्यामुळं हे एक जिवंत उदाहरण त्या काळचं आहे की मराठीच्या BSTच्या पाट्या वाचून वाचून आणि नंतर मराठा आणि आज अस्खलित मराठी बोलत होते. हा इतिहास आहे. म्हणजे बघा, अमराठी म्हणून ते मुंबईत आले आणि मराठीसाठी केवढं काही ते करूनही गेले. शेवटी रिक्षावाल्यांना आणि बाहेरून येणाऱ्यांना मराठी जबरदस्ती करण्यापेक्षा ना पहिले मराठी माणसांनी स्वतः बोलायला सुरू केली पाहिजे. बरोबर. आणि आपण बोलायला लागलो की का नाही कोण बोलणार? तर बघा, प्रयत्न करा बोलायचे, आपलीच भाषा आहे ती.